या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। अरविंद सावंतजी, धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। बाहेर सीजेपीचे कार्यकर्ते आंदोलक आक्रमक झालेत। राजीनामा होण्याची शक्यता वाटते आता तरी? त्याला स्वतःला जर काही जनाची नाही मनाची लाज वाटत असेल ना तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे स्वतःहून। कळलं ना? आणि तो दिला असता तर एवढ्या वेळ हे इतकं वाढलं नसतं। मागणी तर एवढी एकच होती ना, त्या राजीनाम्याने काय होतं फार मोठं? काय देशाचं नुकसान होणार होतं? घेऊ दे ना आम्हाला। जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं आंदोलन करायला मारहाण करण्यापर्यंत तुमची मदत जाते। शांततापूर्ण आंदोलन झालं। काल शिवसेनेच्या वतीनं मुंबईत सुद्धा आदरणीय उद्धवजी आदित्यजी यांनी जे आंदोलन केले ते इतकं आहे की अख्ख्या देशभर अशा पद्धतीने तरुण वर्ग उभा राहिला होता। आणि जितकं तुम्ही हाय हँडेडनेस जसं इंग्रजीत म्हणतात की जितकं तुम्ही बळाचा वापर कराल तितकं त्याचा अधिक प्रतिक्रिया उमटतील एवढं लक्षात ठेवा। सरकार चर्चेसाठी पुढे येत नाहीये असं देखील या आंदोलकांचं म्हणणं आहे। आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय। काय अडचण आहे सरकारला या सगळ्यांशी चर्चा करण्यामध्ये? आम्हाला आता सरकारची अडचण आम्हाला कशी माहिती असणार? सरकार आश्चर्यच वाटतं ना। म्हणजे आजपर्यंतचा इतिहास आहे हो। इंदिरा गांधींनी सोनम वांगचुकच्या वडिलांच्या आंदोलनात जाऊन त्यांना पाणी पाजून ते सगळं संपूर्ण आंदोलन रस पाजून ते आंदोलन थांबवलं होतं ना। चर्चा काय गेले 20-21 दिवस चर्चा का नाही केली? का वाटलं नाही की या मुलांशी संवाद साधावा? त्याचं काही उत्तर आहे का सरकारकडे? आज आम्ही सभागृहात सगळ्यांनी तोच गोंधळ घातलेला आहे की या नीटच्या परीक्षे संदर्भातली चर्चा व्हायला हवी आणि रामचंद्राच्या मंदिराच्या संदर्भातली पण चर्चा व्हायला पाहिजे। कोणी कबूल करतात आणि गप्प राहतात। पोलीस म्हणजे हे काय? म्हणजे तुम्ही काय ठरवलंय काय? हुकुमशाही आहे ना, मनमानी। एवढीशी मुलं आणि एवढी फौज आणता तुम्ही आणि पुन्हा त्यांना दांडक्याने मारता। म्हणजे उद्धवजीच्या भाषेत उद्याचं भविष्य आहे ते। त्या भविष्याला तुम्ही अशा पद्धतीने तुडवता का?